भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अष्टपैलू पार्श्वगायनाने वेड लावणाऱ्या दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचे हृदयविकाराने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये रविवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वातील अमर आवाज शांत झाल्याच्या भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत. अतिशय लहान वयापासून सुरुवात केलेल्या आपल्या गायनाच्या करिअरला पॉप ते बॉलिवूड चित्रपटातील एकाहून एक सरस गीतांच्या गायनाने त्यांनी आपला आवाज संपूर्ण जगात पोहोचवला होता. त्यांच्या आवाजाचा उल्लेख अनेक संगीतकार अष्टपैलू पार्श्वगायिका म्हणून करत असत. मात्र मात्र आता हा आवाज केवळ स्मरणात काबीज केला जाणार आहे. शनिवारी संध्याकाळी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र ऑर्गन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून लोअर परळला त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुमारे 8 दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी त्यांनी गायली होती. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही, तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेकविध भाषांमध्ये आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या खास शैलीतील दम मारो दम, रमैया वस्तावय्या, ए मेरे हमसफर, ए मेरे वतन के लोगो, क्या करे यासारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी नव्या, जुन्या आणि जेन पर्यंतच्या सर्वच पिढ्यांना आपल्या आवाजाने वेड लावले होते. गेली 8 दशकं आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आपल्या या ग्रेट अशा गायकाला भारतच नव्हे तर संपूर्ण जग मुकला आहे. या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवले होते. मात्र आता केवळ त्यांच्या गीतांवर, त्या गायनावर आपल्याला समाधान मानावे लागणार आहे.